दौंड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते असं समजतंय. दौंड नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या बहुमान मिळवणाऱ्या उषादेवी जगदाळे यांनी 31 मार्च 1971 ते 31 मार्च 1972, 9 एप्रिल ते 1972 आणि 28 ऑक्टोबर 1972 या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1972 ते 1977 आणि 1985 ते 1990 या कालावधीत त्यांनी दौंड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती कृष्णदेव बाजीराव जगदाळे पाटील यांनी 1980 ते 1985 या कालावधीत दौंड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. दौंड तालुक्यातील खानवटे येथील राजे भोसले घराण्यातील उषादेवी कन्या होत्या. 12 एप्रिल 1976 रोजी दौंड पुणे दौंड रेल्वे शटलला त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना झाली होती. 12 एप्रिल 2016 रोजी दौंड पुणे शटलच्या 40व्या वर्धापनदिनी त्यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला होता. दौंड तालुक्यातील सिंचन व्यवस्था, कुरकुंभा, MIDC, रस्ते, रेल्वे स्थानकांची निर्मिती आदी पायाभूत प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागले. दौंड शुगर लिमिटेडचे संस्थापक संचालक वीर धवल जगदाळे हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र, तर विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे धाकटे पुत्र होत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.